धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता जे काही पावसाळी कांदा होता, या पावसाळी कांद्याची आवक आता घटलेली आहे। आपण बघू शकतो की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता हा लिलाव सुरू झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात या पावसाळी जो काही शेवटचा कांदा होता याची आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत होती। साधारण 7 ते 8 हजार क्विंटल कांदा हा दररोज येत होता। मात्र आता या पावसाळी कांद्याची जी काही आवक आहे ही आवक आता मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे। आता 4 ते 5 हजार क्विंटल माल आता या ठिकाणी येतो आहे आणि या ठिकाणी जर भाव बघितले तर ज्यावेळेस कांदा मोठ्या प्रमाणात येत होता त्यावेळेस कांद्याचे भाव खूप कमी होते। मात्र आता साधारण 1700 रुपयापासून 2200 ते 2300 रुपयापर्यंत कांद्याचे आता भाव आहेत। त्यामुळे थोडासा दिलासा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला असला तरी हे कांद्याचे भाव शेतकऱ्यांच्या कांद्याच्या खर्चाचा जर अंदाज बघितला तर ते कमीच आहेत, कारण अद्यापही शेतकऱ्यांना साधारण 2500-2600 रुपये कांद्याचे भाव मिळत अशी आशा शेतकरी व्यक्त करतात। सध्या कांद्याची आवक घटलेली आहे। कांद्याला चांगला भाव असला तरी मात्र कांद्याची आवक या ठिकाणी घटलेली पाहायला मिळते आहे। काही दिवसानंतर उन्हाळी कांद्याची आवक सुरू होईल आणि त्यानंतर कसे भाव असतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।